हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पा देशमुख. सॅम्स फॅमिली होम किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चिकन करी बनवणार आहे. त्याचं आपण साहित्य बघूया. मी कढई घेतली, आता सुरू करते. गॅस सुरू करायचा. आता मी तेल 3 चमचे मी टाकत आहे मोठे. आता आपण तेल तापायला ठेवलंय. आता आपण हा मसाल्याचा डब्बा घेतलाय मी. याच्यात आपण पहिले याच्यात जिरं मोहरी टाकू. दोन तीन चमचे आपण छोटे चमचे आपण मोहरी टाकले आणि जिरे टाकू आपण याच्यात. चिकन मसाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी ही रेसिपी टाकलेली आहे. हे रिपीट नको म्हणून मी बॉक्स मध्ये मी टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता, कारण की सेम प्रोसिजर आहे याची. हे झालेले मसाले आपण चिकन टाकायचं याच्यात. हे अर्धा किलो चिकन घेतलेले आहे. आपण स्वच्छ धुवून चांगलं साफ करून घेतलेलं आहे. झालेलं आहे याच्यात. आता आपण थोडं शिजवून घेऊ. आता आपण भाजी चेक करू शिजली का. हे आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. आता आपण याला चांगलं साफ करून घेऊ. स्वच्छ धुवून झालेलं आहे चिकन. आता मी काढून घेत आहे बाउलमध्ये. एकदम दोन मोठे कांदे घेतले, बारीक कांदा कापून टाकलाय. पण एक मोठा कांदा मी बारीक करून टाकलेला आहे याच्यात. आता याला थोडा आपण गुलाबी कलर येऊ द्यायचा आहे. कांदा चांगला झालेला आहे. आता आपण त्याच्यात आले लसूण पेस्ट टाकू. 2 चमचे टाकायचे. हा मसाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी टाकलेली आहे रेसिपी, तुम्ही बघू शकता. आपण मसाला झालेला, जास्त काही याला खूप होऊ द्यायचं नाही आहे, कारण की ऑलरेडी हा भाजलेला मसाला आहे. तर आपण याच्यात सुके मसाले टाकू. आपलं स्पायसीनुसार आपण तिखट टाकणार आहे. मी याच्यात 2 चमचे 2.5 टेबलस्पून टाकलेला आहे. अजून याच्यात धने पावडर टाकू 2 चमचे. 1 चमचा हळद. हा गरम मसाला टाकत आहे मी. मसाले पहिले चांगल्या याने काढून घेऊ. याच्यासोबत मी मीठ नाही टाकत, पहिले होऊ देत असते, नंतर शेवटी थोडं मी मीठ टाकते नंतर. याला मिक्स करू आपण. आधी आपण मीठ नाही टाकलं होतं, आता टाकायचं आहे. स्वादानुसार आपण मीठ टाकायचं आहे. मीठ टाकलेलं आहे.
1.5 मीठ टाकलेलं आहे। आता हे आपण थोडा वेळ शिजू द्यायचं आहे। आपण झाकून ठेवू। पण एकदा अजून चेक करून बघू। याच्यात चिकन मसाला हा ऍड करायचा आहे। चिकन मसाला टाकू। ही मी माझी स्वतःची रेसिपी आहे। मी चिकन मसाला मी घरीच करते, तर यानी टेस्ट खूप छान वाढतं। एक टेबलस्पून टाकायचा आपल्याला चिकन मसाला। चिकन मसाला टाकून झालेला आहे। आता आपण त्याला चांगल्या पद्धतीने काढून घेऊ। थोडं पाणी ऍड करून आपण त्याला शिजू देऊ। 15-20 मिनिटं शिजू द्यायचं त्याला। तरी करत आहे तर पाणी थोडं जास्त पाहिजे। आपण हे मी 1-1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। त्याला झाकून ठेवून द्यायचं। 15-20 मिनिटं आपण होऊ द्यायचं आहे भाजी। फ्रेंड्स, ही भाजी चिकन करी झालेली आहे। बघा खूप छान दिसतंय, कलर खूप सुंदर आलेला आहे। ही चिकन करी तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला खूप आवडेल। अशी ही माझी स्पेशलिटी आहे। म्हणजे मसाला जो मी तयार करते ना घरी, तर ही म्हणजे असं उग्र नाही वाटत आणि असं युनिक आहे। माझे सगळे मसाले युनिक आहेत आणि तुम्ही कराल ना तर तुम्हाला नक्कीच आवडेल। हा प्लीज रिक्वेस्ट आहे। आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। थँक यू व्हेरी मच।